हॅलो, कशा आहात सगळे? आज बनवणार आहोत आपण साबुदाण्याची खीर. मग मी ना रात्री विसरून गेली होती साबुदाणे भिजवायचे, त्यामुळे मी सकाळीच भिजवले. गरम पाण्यामध्ये थोडे कोमट पाणी करायचं आणि त्यात ते साबुदाणे धुवून स्वच्छ टाकून द्यायचे. तोपर्यंत अंशूची अंघोळसुद्धा घालून देते. त्याची अंघोळ घातली आणि लगेचच मी दूध घ्यायला गेली, कारण रात्रीचं दूध संपलेलं होतं. म्हणून आज दारावर दूधवाला आलेला होता, त्याच्याकडून आम्ही दूध घेतलं. माझ्या इकडे साबुदाणेसुद्धा मस्तपैकी भिजून गेलेले होते. मी दुसऱ्या स्टोववर मी कढई ठेवली, कढईमध्ये थोडं पाणी टाकलं आणि ते दूध त्याच्यात टाकून दिलं. म्हणजे तोपर्यंत तिकडे ते दूधसुद्धा गरम होईल म्हटलं. तोपर्यंत मग मी इकडे दुसरीकडे आपला नाश्तासुद्धा रेडी होऊन जाईल, कारण आईंचा नाश्ता बाकी होता. त्या बाहेर गेलेल्या होत्या. मग त्यांनी बाहेरूनच भजी आणलेली होती ना, मग म्हटलं चला त्यांना नाश्तासुद्धा देऊन देते. मग त्यांना नाश्ता दिला आणि लगेच मी इकडे साबुदाणे जे भिजून गेलेले होते ते पाण्यामध्ये थोडे 10 मिनटं शिजवून टाकले. म्हणजे 90% शिजवायचे, जास्त नाही शिजवायचे. लगेच दूध थोडं घट्ट झाले की त्याच्यात थोडं तूप टाकायचं आणि जे आपण शिजवलेले आहेत ना साबुदाणे ते सुद्धा त्यात टाकून द्यायचे. तुम्हाला गुळ टाकायचं तर गुळ टाकू शकता, नाही तर साखरसुद्धा टाकू शकतात, परंतु मी गुळ तर टाकलेला आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.